हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांचं. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज पण जायचं आहे शेताला. शेतात बांगलन चालू आहे आणि आजचा दिवस दुसरा आहे. मग सगळं आवरून देवपूजा आवरून असे झाले. मग सुवीरला पण असं फुल ठेवून पाया पडायचं होतं. पाया पड. मग सुवीरचं पण आवरलं, पण आवरून लवकर घेत नव्हतं. मग असा आवरून तयार झाला होता. कुठे चालले? सगळं आवडून तयार झालं होतं. तोपर्यंत ह्यानं या बाटलीतलं पाणी सोडून दरवाजा इथं पाणी केलं. पाणी पुसून घेतल्यानंतर मग बॅग भरून आम्ही निघालो आता शेताला. आणि आम्ही निघालो तेव्हा 8:15 झाले होते. 8:15लाच ऊन किती लागत होतं. परत शेतात जाऊस तर 9 वाजले होते. आधी बायका 8 वाजता आल्या होत्या. आमच्या आधी कामाला लागल्या होत्या. मग आम्ही पण थोडं काम केलं. नंतर शेतातल्या बायकांसाठी सरबत करायचा होता. आणि आमचं नवीन घर शेतातलं असल्यामुळे काय अवेलेबल काही सामान नव्हतं. मग आम्ही असं थोडंफार घरातनं घेऊन आलतो. त्याच्यातच असा सरबत बनवला. साखर अशी कागदातच बांधून आणली होती. 5-6 जणांसाठी असा सरबत करायचा होता. आधी मग अशी साखर टाकून घेतली आणि छोट्या डब्यातनं मीठसुद्धा आणलं होतं. ते पण ह्यामध्ये थोडंसं टाकून दिलं. आणि वेलदोडेसुद्धा आणलं होतं. आणि इथं बारीक करायलाच काही नव्हतं. मग काय असं ताटामध्ये वेलदोडे घेतले सोलून आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि ते साखरेबरोबर असं घसकटलं. मग त्या साखरेसोबत ते थोडंसं बारीक झालं. पूर्ण काय बारीक झालं नाही. जरा वेळ लागला ह्याला. मग असं बारीक झाल्यानंतर सरबतामध्ये घालून टाकलं. जास्त काही बारीक झालं नाही. असं त्यामध्ये टाकलं. मग असं हे साखर यामध्ये हलवून बारीक करून घेतली. परत लिंबूसुद्धा त्यामध्ये पिळून घेतला. माझं इथं सरबत करायचं झालं होतं तोपर्यंत ह्यानं असं कॅडबरी खाऊन तोंड सगळं खराब करून घेतलं होतं. आणि ह्याला बी सरबत इथं पे म्हणताना घरात पिला नाही, मला तिथे शेतात जाऊन प्यायचं आहे म्हणला. मग आम्ही दोघं सरबत घेऊन बायका जिथं होत्या तिथं गेलो. मग ह्याला बी तिथं सरबत प्यायचा होता. असा होता आमचा आजचा शेतातला दिवस.